नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सर्व? आनंदात आहात ना? आनंदातच राहायचं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचं जे चौथं प्रकरण आहे अर्थ नियोजन, त्यावर आधारित सराव संच 4.2 चा सराव करणार आहोत। पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही माझा WhatsApp नंबर सेव्ह केला नसेल तर हा माझा WhatsApp नंबर आहे, जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला WhatsAppवर मेसेज करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.2 पूर्ण सोडविणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो। जर तुम्हाला ह्यापैकी एखादा ठराविक प्रश्न पाहायचा असेल तर ह्याच्या मी खुणा केलेल्या आहेत, त्या खुणांनुसार तुम्ही हा प्ले बार डायरेक्टली पुढे घेऊन ड्रॅग करून तुम्ही तो ठराविक प्रश्न डायरेक्टली सुरू करू शकता, पाहू शकता। तर सराव संच 2.4 ला सुरुवात करण्या अगोदर आपण काही महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या समजून घेऊयात। एखादी वस्तू किंवा एखादी सेवा कोणीतरी तयार करत असतं, बरोबर? म्हणजे त्या वस्तूचा कोणीतरी एक उत्पादक असतो। आता या उत्पादकाकडून एखादा व्यापारी ती वस्तू विकत घेतो, म्हणून आपण इथे लिहूयात पुढे या साखळीमध्ये व्यापारी, आणि ह्या व्यापाराकडून आणखीन कोणीतरी किरकोळ व्यापारी विकत घेतो किंवा डायरेक्टली ग्राहक विकत घेतो, म्हणून इथे लिहायचं आहे ग्राहक। तर बघा ही साखळी कशी झाली? उत्पादकाकडून ती वस्तू विकत घेतली व्यापाराने, व्यापाऱ्याकडून ती वस्तू विकत घेतली ग्राहकाने। कधी कधी एखादी वस्तू किंवा सेवा उत्पादकाकडून डायरेक्टली ग्राहक देखील विकत घेऊ शकतो, पण आपण ह्या साखळीचा विचार करूया। आता समजा ते उत्पादकाने वस्तू तयार केली, ती आहे 1000 रुपयांची। ओके, आता ही 1000 रुपयांची वस्तू जेव्हा व्यापाऱ्याला विकली गेली तेव्हा त्या व्यापाऱ्याला त्यावर 18% समजा GST द्यावा लागला। तर त्या व्यापाऱ्याला एकूण किती रुपये द्यावे लागतील? तर 1000 रुपये द्यावे लागतील वस्तूचे अधिक GST किती होते बघा, 1000वर 18% म्हणजे 180 रुपये, बरोबर? म्हणजे व्यापाऱ्याला एकूण किती रुपये द्यावे लागले? व्यापाऱ्याला एकूण रुपये द्यावे लागले 1180 रुपये। हे 1180 रुपये उत्पादकाकडे आले, म्हणजे 180 रुपये GST जो आहे तो उत्पादकाकडे आला, बरोबर? आणि व्यापाऱ्याकडून गेला। आता व्यापारी जेव्हा ती वस्तू विकेल तेव्हा ह्याच किमतीला विकेल का? नाही, तो स्वतःचं मार्जिन, स्वतःचा फायदा त्यावर ऍड करेल। तर समजा त्या व्यापाराने ती वस्तू 1500 रुपयांना विकायचं ठरवलं। आता ग्राहक जेव्हा ती 1500 रुपयाची वस्तू विकत घेईल तेव्हा त्याला 1500 रुपये तर द्यावे लागतीलच, अधिक त्यावर 18% GST द्यावा लागेल। मग आता GST किती होतोय? आता तर GST इथे होतोय 1500 रुपयांवर 18% 270 रुपये। हवं तर तुम्ही बाजूला कॅल्क्युलेट करून बघा, इथे ग्राहकाला 270 रुपये पे करावे लागतील, जे एक्स्ट्रा असतील GSTचे। तर ग्राहकाला ती वस्तू एकूण किती रुपयाला आली? ग्राहकाला ती वस्तू 1770 रुपयांना द्यावी लागली। आता बघा इथे हा जो व्यापारी आहे त्याने एकदा GST दिलेला आहे आणि एकदा GST जमा केलेला आहे, पण GST तर आपल्याला सरकारला जमा करावा लागतो। मग आता ह्या व्यापाऱ्याला एकूण GST किती आणि कसा द्यावा लागेल, जो सरकारकडे जाईल? तर आपण इथे व्यापाराचा विचार करूयात। तर व्यापारी, आपण इथे लिहूयात व्यापारी। आता व्यापाऱ्याने ती वस्तू खरेदी करताना जो GST दिला आहे तो 180 रुपये आहे, म्हणून इथे लिहून घेऊयात आपण खरेदी करताना दिलेला GST तो किती आहे? 180 रुपये, बरोबर? आणि त्या व्यापाऱ्याने जेव्हा तीच वस्तू विकली, म्हणून विक्री करताना जमा केलेला GST तो किती आहे? 270 रुपये, बरोबर? आता बघा हा जो खरेदी करताना दिलेला GST आहे त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट। इनपुट टॅक्स क्रेडिट। आणि वस्तू विकताना जो GST जमा केलेला आहे त्याला म्हणतात आउटपुट टॅक्स। आता हे लक्षात कसं ठेवायचं, इनपुट आणि आउटपुट कोणाला म्हणायचं? तर बघा वस्तू खरेदी केली म्हणजे आपल्याकडे आली, व्यापाऱ्याकडे आली, व्यापाऱ्याकडे इन झाली, म्हणून त्यावर लागणारा जो टॅक्स आहे, त्यावर दिलेला जो टॅक्स आहे तो आहे इनपुट।
वस्तू इन होताना दिलेला जो टॅक्स आहे तो इनपुट, आणि वस्तू विकली म्हणजे व्यापाऱ्याकडून गेली, व्यापाऱ्याकडून बाहेर गेली, व्यापाऱ्याकडून आउट झाली, म्हणून तो आउटपुट टॅक्स. बघा, वस्तू जेव्हा इन होते तेव्हा त्यावर लागणारा टॅक्स इनपुट टॅक्स, वस्तू जाताना आउटपुट टॅक्स, हे लक्षात ठेवायचं आहे. तर आता हे जे टॅक्स दिलेला आहे आणि जमा केलेला आहे, हा 180 रुपये देखील उत्पादक गव्हर्नमेंटला देणार आहे, आणि व्यापाऱ्याने जो 270 जमा केलेला आहे तो पूर्णच्या पूर्ण जर गव्हर्नमेंटला दिला तर व्यापाराचं नुकसान होईल. मग व्यापाऱ्याने एकूण द्यायचं किती? तर त्याच्यासाठी एक सूत्र आहे, देय कर म्हणजे द्यावा लागणारा जो टॅक्स आहे तो, द्यावा लागणारा जीएसटी आहे तो किती आहे? तर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट, हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे, हे सूत्र पाठ करून ठेवायचं आहे. तर बघा इथे किती आहे? आउटपुट टॅक्स आहे 270 रुपये वजा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 180 रुपये. तर हे किती झालं? हे उत्तर आलं 90 रुपये. आता हा जो 90 रुपये जीएसटी व्यापारी सरकारकडे देणार आहे त्यापैकी निम्मा असणार आहे CGST आणि निम्मा असणार आहे SGST. त्याची किंमत किती होणार आहे? दोघांनी असणार आहेत 45 रुपये आणि 45 रुपये. तर बघा, हा जो सराव संच आहे तो पूर्णपणे ह्या सूत्रावर अवलंबून आहे. तर हे सूत्र जे आहे ते तुम्ही पाठ करून ठेवायचं आहे. देय कर म्हणजे देय जीएसटी जो आहे तो आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. चला तर मग आता आपण सराव संचाला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिला व विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला, तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा. बघा, आपल्याला इथे काय सांगितलं आहे की ह्या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिला. बरोबर, खरेदी केली म्हणजे वस्तू आपल्याकडे आली, आपल्याकडे इन झाली, म्हणून त्यावर दिलेला जो जीएसटी असतो तो काय असतो? इनपुट टॅक्स क्रेडिट. बरोबर, म्हणून इथे लिहायचं आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजेच काय? शॉर्ट मध्ये आपण त्याला ITC लिहूयात. किती आहे? 1,05,000 रुपये, म्हणून 1,05,000 रुपये. बरोबर, आणि विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला. विक्री केली म्हणजे वस्तू गेली, वस्तू आउट झाली, म्हणून त्यावर जो दिलेला टॅक्स आहे तो काय आहे? तो आहे आउटपुट टॅक्स. बरोबर, तो किती गोळा केला? 1,22,500, म्हणून इथे लिहायचं 1,22,500 रुपये. मग आपल्याला पुढे काय सांगितलं आहे? तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी. आता देय जीएसटीचे आपण सूत्र काय पाहिलेलं आहे? देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स, म्हणून ITC लिहूयात आपण. तर बघा किती आहे? 1,22,500 वजा 1,05,000. बरोबर, आता ही वजाबाकी करूयात. तर बघा इथे शून्यातून शून्य गेलं राहिलं 0, शून्यातून शून्य गेलं राहिलं 0, 5तून 5 गेले राहिलं 0, 2तून 0 गेलं 2, 2तून 0 गेलं 2, आणि 1तून 1 गेला 0. ते लिहिण्याची गरज नाही. म्हणजे देय जीएसटी इथे किती आला? 22,000 रुपये, आणि आपल्याला तेच काढायचं होतं. तर आपल्याला मिळालेलं उत्तर जे आहे त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊया. ओके, आता बघा आपल्याला हे शाब्दिक उदाहरण दिलं होतं म्हणून आपल्याला शब्दात लिहावं लागेल. म्हणून चेतना स्टोअर्सला भरावा
लागणारा देय जीएसटी 22,000 रुपये आहे। तर बघा अशा पद्धतीने आपला पहिला प्रश्न झालेला आहे। आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर हा व्हिडिओ तुम्हाला समजत असेल तर आठवणीने आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। दुसरा प्रश्न काय आहे बघा, नजमा या जीएसटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत। त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिला होता व विक्रीवर एकूण जीएसटी 14,750 रुपये गोळा केला आहे। तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल आणि त्यांचा देय जीएसटी काढा। बघा आपल्याला इथे दोन गोष्टी शोधायच्या आहेत। तर बघा त्यांनी खरेदी केली तेव्हा जीएसटी दिला, खरेदी केल्यावर जीएसटी जो द्यावा लागतो तो काय असतो, तो असतो इनपुट टॅक्स क्रेडिट। म्हणून इथे लिहायचं आहे इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजेच काय आयटीसी। तो किती आहे 12,500 रुपये, म्हणून इथे लिहायला 12,500 रुपये। आपल्याला हेच शोधायचं होतं इनपुट टॅक्स क्रेडिट, ते आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, म्हणजे एक उत्तर मिळालेलं आहे। त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊया। ओके, आता पुढे काय सांगितलं आहे की त्यांचा देय जीएसटी काढा। आता देय जीएसटी काढायचं म्हणजे आपल्याला अगोदर आउटपुट टॅक्स शोधावा लागेल। आउटपुट टॅक्स काय असतो, विक्रीवर गोळा केलेला जो कर असतो तो असतो आउटपुट टॅक्स। इथे किती आहे 14,750, म्हणून इथे लिहायचं आहे आउटपुट टॅक्स बरोबर 14,750 रुपये। मग त्यावरून आपण आता सूत्र वापरूयात। तर देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी बरोबर आउटपुट टॅक्स आहे 14,750 वजा आयटीसी आहे 12,500। मग सांगा बरं याचं उत्तर काय येईल। तर बघा शून्यातून शून्य गेलं राहिलं 0, 5तून 0 गेले राहिले 5, 7तून 5 गेले राहिले 2, 4तून 2 गेले राहिले 2 आणि 1तून 1 गेला 0, म्हणजे देय जीएसटी किती आला 2,250 रुपये। तर आपल्याला देय जीएसटी शोधायचा होता, तो मिळालेला आहे। मग त्याला देखील आपण फ्रेम तयार करून घेऊया। चला आपल्याला दोन गोष्टी शोधायच्या होत्या, दोन्ही शोधून झालेल्या आहेत। शाब्दिक उदाहरण असल्यामुळे आपण उत्तर शब्दात लिहायचं। त्यांना 12,500 रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल आणि त्यांचा देय जीएसटी हा 2,250 रुपये आहे। तर इथे आपला दुसरा प्रश्न झालेला आहे। आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। तिसरा प्रश्न काय आहे बघा। आता तिसरा प्रश्न काय आहे बघा, अमीर एंटरप्राइजने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरला। आपण हे वाचतानाच लिहून घेऊयात। काय आहे सर्वात अगोदर आहे अमीर एंटरप्राइज। अमीर एंटरप्राइजने काय केलं, चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी केल्या। खरेदी केल्या म्हणजे अमीर एंटरप्राइजकडे वस्तू आली आणि त्यावेळी जीएसटी किती भरला त्यांनी, त्यावेळी त्यांनी जीएसटी भरला 3,800 रुपये। आता पुढे बघा काय आहे, तर पुढे त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये जीएसटी गोळा केला। म्हणजे अमीर एंटरप्राइज मध्ये या साखळीमध्ये कोण आलं, इथे आलं अकबरी ब्रदर्स। अकबरी ब्रदर्सकडे जेव्हा त्या बाटल्या आल्या तेव्हा जीएसटी किती गोळा झाला, तेव्हा गोळा झालेला जीएसटी आहे
4,100 रुपये अमीर एंटरप्राइजने हा जीएसटी गोळा केला, मात्र त्याच वेळी हा जीएसटी अकबरी ब्रदर्सने दिलेला आहे. म्हणजे हे जे 4,100 रुपये आहेत हे अमीर एंटरप्राइजसाठी काय झालं, अमीर एंटरप्राइजसाठी हा झाला आउटपुट टॅक्स, तर अकबरी ब्रदर्ससाठी हा आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. बरोबर. आता पुढे बघा, मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या 4,500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतला. आता या साखळीमध्ये कोण आलं, मयंक फूड कॉर्नर. मग इथे लिहूयात मयंक फूड कॉर्नर. आता जेव्हा त्या बाटल्या मयंक फूड कॉर्नरकडे आल्या तेव्हा त्या व्यवहारातला जीएसटी किती होता, त्या व्यवहारातला जीएसटी होता 4,500 रुपये. आता इथे देखील हे जे 4,500 रुपये आहेत ते अकबरी ब्रदर्ससाठी आउटपुट टॅक्स आहे, तर मयंक फूड कॉर्नरसाठी इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. आता पुढे काय सांगितलंय, तर प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी काढा, त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देय कर सीजीएसटी व राज्याचा देय कर एसजीएसटी. म्हणजे आपल्याला इथे प्रत्येक व्यवहाराचा देय जीएसटी काढायचा आहे आणि त्यानंतर सीजीएसटी काढायचा आहे, एसजीएसटी काढायचं आहे. आता आपल्याला इथे देय जीएसटी शोधायचं आहे. बरोबर. मग देय जीएसटी कोणाचा शोधणार, ज्यांनी खरेदी आणि विक्री हे दोन्ही व्यवहार केले असतील त्यांचा देय जीएसटी शोधणं आपल्यासाठी सोपं होईल. म्हणजे असे व्यवहार कोणी केलेले आहेत, अमीर एंटरप्राइजने खरेदी आणि विक्री केलेली आहे, अकबरी ब्रदर्सने खरेदी आणि विक्री केलेली आहे, मयंक फूड कॉर्नरने खरेदी केलेली आहे पण विक्री केली की नाही ते आपल्याला अजून सांगितलेलं नाही. मग आपण ह्या दोघांचाच विचार करूयात. ओके. तर सर्वात अगोदर आपण अमीर एंटरप्राइजचा विचार करूया. म्हणून इथे लिहून घेऊयात अमीर एंटरप्राइज. ओके. ह्यांचा सर्वात अगोदर आपण इनपुट टॅक्स क्रेडिट शोधूया. म्हणून ह्यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी. आयटीसी किती आहे यांचा, यांनी खरेदी करताना जीएसटी भरलेला आहे 3,800 रुपये. म्हणून इथे लिहायचं आहे 3,800 रुपये. ओके. आणि जेव्हा यांनी विक्री केली तेव्हा जमा केलेला जो जीएसटी आहे, गोळा केलेला जो जीएसटी आहे तो आहे 4,100 रुपये. म्हणून इथे लिहायचं ह्यांचा आउटपुट टॅक्स किती आहे, 4,100 रुपये. मग यावरून आता देय जीएसटी काढता येईल. म्हणून देय जीएसटी बरोबर काय आहे, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. बरोबर. आउटपुट टॅक्स आहे 4,100 रुपये वजा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 3,800 रुपये. 4,100 वजा 3,800 उत्तर आलं 300 आणि एकक असेल रुपये. तर हा आहे देय जीएसटी. त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊया. आता देय जीएसटी मिळालेला आहे, मग आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी शोधायचं आहे. तर सीजीएसटी आणि एसजीएसटी काय असतो, देय जीएसटीच्या निम्मे असतो. म्हणून सीजीएसटी बरोबर एसजीएसटी बरोबर देय जीएसटी छेद 2 याच्या निम्मे असतो ना, म्हणून छेद 2 बरोबर. देय जीएसटी किती आहे 300 रुपये छेद 2. आता 300 ला जर 2ने भाग दिला तर उत्तर किती येतं 150 रुपये. हा झाला सीजीएसटी आणि एसजीएसटी. त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊया. ओके. तर बघा अमीर एंटरप्राइजचा देय जीएसटी, सीजीएसटी आणि एसजीएसटी आपल्याला शोधून झालेला आहे. आता आपण अकबरी ब्रदर्सचा विचार करूयात. तर त्याला बाजूला लिहूया. म्हणून इथे लिहूया अकबरी ब्रदर्स. ओके. आता अकबरी ब्रदर्सचा इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे, म्हणून इथे लिहूयात
इनपुट टॅक्स क्रेडिट ITC. आता जेव्हा अकबरी ब्रदर्सने त्या बाटल्या विकत घेतल्या तेव्हा जीएसटी किती दिलेला आहे? 4100 रुपये, बरोबर. म्हणून हा यांचा 4100 रुपये ITC झाला. आणि ह्या बाटल्या जेव्हा त्यांनी मयंक फूड कॉर्नरला विकल्या तेव्हा जमा केलेला जीएसटी आहे 4500 रुपये, म्हणजे हा झाला आउटपुट टॅक्स. म्हणून इथे लिहायचं आहे आउटपुट टॅक्स बरोबर 4500 रुपये. म्हणून अकबरी ब्रदर्सचा देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. बरोबर, आउटपुट टॅक्स आहे 4500 वजा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 4100. बरोबर, 4500 वजा 4100 उत्तर आलं 400 रुपये. म्हणजे अकबरी ब्रदर्सचा देय जीएसटी किती मिळाला? 400 रुपये. आता यांचा CGST आणि SGST शोधायचा आहे. म्हणून CGST बरोबर SGST बरोबर देय जीएसटी छेद 2. देय जीएसटी इथे आहे 400 रुपये छेद 2. 400 भागिले 2 उत्तर आला 200 रुपये. आता हा जे उत्तर मिळालं, आता हे जे उत्तर मिळालं त्याला देखील आपण फ्रेम तयार करून घेऊया. तर आता हे शाब्दिक उदाहरण असल्यामुळे आपण शब्दात लिहून घेऊयात. तर अमीर एंटरप्राइजचा देय जीएसटी 300 रुपये असून त्यातील 150 रुपये CGST आणि 150 रुपये SGST आहे. आणि अकबरी ब्रदर्सचा देखील आपल्याला लिहावं लागेल. म्हणून पुढे लिहायचं आहे अकबरी ब्रदर्स चा देय जीएसटी ₹400 असून त्यातील 200 रुपये CGST आणि 200 रुपये SGST आहे. तर बघा, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवून झालेला आहे. हा प्रश्न थोडासा तुम्हाला खिचकट वाटेल, मात्र सुरुवातीला जर आपण अशा पद्धतीने एक डायग्राम ड्रॉ करून घेतला तर आपल्याला हे समजून घेणं अगदी सोपं होईल. चला तर मग आता पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे. चंदीगड हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,000 रुपयांना खरेदी केल्या आणि तेथील ग्राहकांना 26,000 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेल्या एकूण जीएसटी काढा आणि त्यावरून केंद्राचा देयकर CGST व संघराज्याचा देयकर UTGST काढा. आता बघा, हे UTGST का आलं, SGST का नाही आलं? तर जेव्हा स्टेट असतं, राज्य सरकार असतं, तेव्हा स्टेट गव्हर्नमेंटचा जीएसटी असतो, म्हणून तो SGST होतो. आता इथे UTGST संघराज्य म्हणजे केंद्रशासित प्रदेश, याला काय म्हणतात? युनियन टेरिटरी. युनियन टेरिटरी म्हणून UTGST. ओके, तर सूत्र काही बदलत नाही, फक्त इथे
नाव चेंज झालेलं आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला काय सांगितलंय की खरेदी केली 24,500 रुपयांची, म्हणून इथे लिहायचं आहे एजन्सीने केलेली खरेदी किती आहे? 24,500 रुपये, बरोबर. आणि त्यावर किती दर दिला? त्यावर दर होता 5% दर, म्हणून जीएसटीचा दर बरोबर 5%. त्यामुळे यावर जो खरेदीवर जो जीएसटी दिला म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणून इथे लिहायचं आहे इनपुट टॅक्स क्रेडिट ITC. आता इनपुट टॅक्स क्रेडिटचं सूत्र काय असतं? जी एकूण खरेदी आहे ती आहे 24,500 रुपये गुणिले जीएसटीचा दर जो आहे 5%. 5% म्हणजे 5/100. आता हा भागाकार कसा होईल बघा. छेदाच्या ठिकाणी असलेलं 1 0, अंशाच्या ठिकाणी असलेलं 1 0 गेलं, पुन्हा दुसरं 0 आणि दुसरं 0 गेलं. आता हा गुणाकार करावा लागेल. 245 गुणिले 5 काय होते बघा? 5 5 25, हातचे आले 2, 5 चोक 20 आणि 2 22, पुन्हा इथे 2 आले, हातचे आले 2, 5 दुणे 10 आणि 2 12, म्हणजे उत्तर किती आलं? 1,225 रुपये. ओके, हा झाला ITC. आता या गॅस एजन्सीने विक्री देखील केली आहे किती? 26,500 रुपयांची, म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे एजन्सीने केलेली विक्री. किती विक्री केली? 26,500 रुपये, बरोबर. आता ह्या विक्रीवर जो त्यांनी जमा केलेला जीएसटी आहे म्हणजे आउटपुट टॅक्स, तो कॅल्क्युलेट करूयात, तो काढूयात. म्हणून आउटपुट टॅक्स बरोबर एकूण केलेली विक्री जी आहे 26,500 गुणिले जीएसटीचा दर जो आहे 5%. इथे देखील काय होतोय भागाकारामध्ये 1 0 1 0, दुसरं 0 दुसरं 0 हे निघून गेलं. मग हा गुणाकार करूयात. 265 गुणिले 5 इथे होते बघा. 5 5 25, हातचे आले 2, 5 30 आणि 2 32, हातचे आले 3, 5 दुणे 10 आणि 3 13, 1,325 रुपये आपल्याला आउटपुट टॅक्स मिळाला. मग यावरून आपल्याला आता देय जीएसटी काढू शकतो. म्हणून देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स किती आहे? 1,325 रुपये आणि वजा इनपुट टॅक्स जो आहे 1,225 रुपये, बरोबर. 1,325 मधून 1,225 वजा केले, राहिले 100 रुपये. तर हा झाला देय जीएसटी. त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊया. आता बघा, आपल्याला देय जीएसटी तर मिळालेला आहे. आपल्याला आता CGST आणि UTGST काढायचं आहे. आपण इथे बाजूला लिहून घेऊयात. CGST बरोबर UTGST बरोबर देय जीएसटी छेद 2. आता देय जीएसटी इथे किती आहे? 100 रुपये छेद 2 बरोबर 100 भागिले 2 50 रुपये. ओके, तर आपण त्याला देखील फ्रेम तयार करून घेऊया. बघा, आपल्याला शोधायचं होतं ते शोधून झालेलं आहे. CGST, UTGST, देय जीएसटी सर्व शोधून झालेलं आहे. मग आपण आता शब्दामध्ये लिहून घेऊयात. तर म्हणून मलिक गॅस एजन्सीचा देय जीएसटी 100 रुपये असून
त्यातील CGST आणि UTGST प्रत्येकी 50 रुपये आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 6वा प्रश्न काय सांगितला आहे, खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक B2C बिझनेस टू कस्टमर यासाठीचे कर बीजक टॅक्स इनवॉइस तयार करा। नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या। पुरवठादार, इथे पुरवठादाराचं नाव, पत्ता, राज्य, तारीख, इनवॉइस क्रमांक, GST नंबर अशा पद्धतीने। तर ह्यासाठी मी अगोदरच इथे एक टेबल तयार करून घेतलेला आहे, तुम्ही या पद्धतीने टेबल तयार करून घ्या। आता पुरवठादार म्हणजे दुकानदार, कोणातरी दुकानदाराचं नाव लिहायचं, तुम्ही काहीही लिहू शकता, मी इथे लिहितो सहज अध्ययन। ओके, तुम्ही काहीही नाव लिहा। आता त्यानंतर त्या दुकानाचा पत्ता तुम्ही काहीही लिहा, मी इथे माझा पत्ता लिहिणार नाही, मी इथे पत्ता। त्यानंतर त्या दुकानाचं राज्य महाराष्ट्र आणि तारीख तुम्ही कोणतीही टाका, ज्या दिवशी तुम्ही हा सराव संच सॉल्व्ह कराल ती तारीख टाका, मी इथे टाकतो 6 ऑक्टोबर 2022। ओके, आता इनवॉइस क्रमांक म्हणजे हे जे टॅक्स इनवॉइस आहे ह्याचा क्रमांक असतो, बरोबर, तुम्ही काहीही क्रमांक टाका, मी इथे लिहितो SA001। आणि GST म्हणजे ह्या दुकानदाराचा GST नंबर। आता महाराष्ट्र आपण लिहिलेला आहे त्यामुळे GST नंबरची सुरुवात कशापासून होणार, 27 पासून। आणि त्यानंतर जो काही नंबर असेल तो, समजा जसं की उदाहरणार्थ लिहितो ABCDE, त्यानंतर 1 2 3 4, त्यानंतर पुन्हा लेटर F आणि 1Z5। हा तुम्ही दुकानदाराचा जो काही GST नंबर आहे तो लिहू शकता। तुम्हाला हा GST नंबर जर माहित नसेल तर कोणतंही बिल बघा तुम्हाला मिळालेलं, त्यावर त्या बिल देणाऱ्या दुकानदाराचा GST नंबर तुम्हाला मिळेल। आता इथे आपल्याला वस्तूंचे तपशील बघा काय दिले होते, मोबाईलची बॅटरी आणि हेडफोन ही खरेदी केलं होतं। तर पहिली वस्तू आहे मोबाईलची बॅटरी। आता मोबाईलची बॅटरी जी आहे तिचा HSN नंबर काय आहे, 8507, इथे लिहिलं 8507। ओके, याचा दर काय सांगितला होता, दर सांगितला होता 200 रुपये। किती क्वांटिटी घेतली, एक नग म्हणजे एक क्वांटिटी होती। आता करपात्र किंमत म्हणजे आपल्याला दर आणि नग यांचा गुणाकार करावा लागेल, 200 गुणिले 1 उत्तर आलं 200। जर इथे नग जास्त असते, समजा 10 असते, तर 200 गुणिले 10 करावं लागलं असतं। आता पुढे CGST आणि SGST, इथे GSTचा दर किती सांगितला आहे, 12%, म्हणजे त्यातील CGSTचा दर आहे 6% आणि SGSTचा दर असणार आहे 6%, बरोबर। आता 200 वर 6% किती होते बघा, बाजूला तुम्ही लिहून बघूया, 200 गुणिले 6/100, हे दोन्ही शून्य निघून गेलं, 6 गुणिले 2 उत्तर आलं 12, म्हणजे इथे CGST आहे 12 रुपये आणि SGST देखील 12 रुपयेच असणार आहे। आता एकूण किंमत म्हणजे करपात्र किंमत अधिक CGST अधिक SGST किती होते बघा, तर 200 अधिक 12 उत्तर आलं 224, बरोबर। आता दुसरी वस्तू काय आहे, हेडफोन, म्हणून इथे लिहायचं आहे दुसरी वस्तू आहे हेडफोन। आता हेडफोनचा HSN काय सांगितलं आहे, 8518, हे ग्रुप्स असतात। ओके, याचा दर 750 रुपये, 750, किती क्वांटिटी आहे, एकच क्वांटिटी आहे। आता करपात्र मूल्य किती होत आहे, 750 गुणिले 1 उत्तर आलं 750। याच्यावरचा GST आहे 18%, म्हणजे CGST आहे 9% आणि SGST देखील आहे 9%। आता बघा 750 गुणिले 9%, तर बघा 1010 निघून गेलं, तर आता 9×5 45, हातचे आले 4, 9×7 63 आणि 4 67, आणि इथे 10 ने भागाकार आहे म्हणजे दशांश चिन्ह एक अंक पुढे येणार म्हणजे 67.5, तर इथे लिहिलं 67.5।
जेवढी CGST असेल तेवढीच SGST असेल, म्हणून 67.5. आता आपल्याला एकूण किंमत लिहायची आहे. कोणाची बेरीज करायची आहे? करपात्र किंमत अधिक CGST अधिक SGST. ही आता आपण बाजूला करून पाहूयात. मग बघा, 67.5 अधिक 67.5 अधिक 750 ही बेरीज करायची आहे. बघा कशी होते. आता बघा, 5 अधिक 5 10 झाले, हातचा आला 1, 7 आणि 7 14 आणि 1 15, हातचा आला 1, 6 अधिक 6 12 अधिक 5 17 आणि 1 18, हातचा आला 1, 1 अधिक 7 उत्तर आला 8 आणि हे दशांश चिन्ह इथे येणार. आता दशांश चिन्हानंतर शून्य असल्यामुळे ह्याला किंमत नाही राहत. उत्तर आला 885 रुपये, म्हणून इथे लिहिलं 885 रुपये. बरोबर. आता एकूण मध्ये पुन्हा आपल्याला एक कॅल्क्युलेट करायचं आहे. 12 अधिक 67.5 तर 0.5 जसंच्या तसं आलं. 2 अधिक 7 उत्तर आलं 9, 1 अधिक 6 उत्तर आलं 7. तर आपल्याला इथे CGST मिळाला 79.5, SGST देखील तेवढाच आहे 79.5. आता आपण ही बेरीज करूयात एकूण किमतीची. तर 4 अधिक 5 उत्तर आलं 9, 2 अधिक 8 उत्तर आलं 10, हातचा आला 1, 2 अधिक 8 10 आणि 1 11, म्हणजे इथे एकूण बिल जे आहे ते 1109 रुपये आहे. तर अशा पद्धतीने आपला 6वा प्रश्न झालेला आहे. आता आपण 7व्या प्रश्नाकडे जाऊयात. 7वा प्रश्न देखील तसाच आहे. आपल्याला टॅक्स इनवॉइस बनवायचं आहे, मात्र इथे बिझनेस टू बिझनेस B2B एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याला दिलेलं टॅक्स इनवॉइस आहे. ओके, त्यासाठी देखील मी इथे एक टेबल तयार करून घेतलेलं आहे, एक इनवॉइस तयार करून घेतलेलं आहे. इथे आपण डायरेक्टली आता लिहून घेऊयात. तर समजा पुरवठादार कोण आहे? इथे पुरवठादार आहे सहज अध्ययन. तुम्ही कोणत्याही एखाद्या कंपनीचं नाव लिहू शकता. ओके, त्यानंतर आजची तारीख मी पुन्हा लिहेन इथे 6 ऑक्टोबर 2022. याचा पत्ता तुम्ही जी कंपनी लिहाल तिचा जो पत्ता असेल तो पत्ता लिहा. त्यानंतर राज्य महाराष्ट्र आहे. इनवॉइस क्रमांक समजा इनवॉइस दुसरा आहे जे SA002 आणि GST नंबर. महाराष्ट्र राज्य असल्यामुळे GST नंबर 27 पासून सुरू होईल आणि जो काही नंबर असेल तो लिहायचा आहे. त्यानंतर आता हे जे इनवॉइस आहे ते आपण दुसऱ्या एका बिझनेसच्या नावाने करतोय, दुसऱ्या एका व्यापाऱ्याच्या नावाने करतोय. समजा त्याचं नाव देखील आपण इथे काहीतरी लिहूयात, जसं की अध्ययन एंटरप्राइजेस. ओके, तर त्याचं राज्य देखील समजा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र, आणि पत्ता जो काही असेल तो लातूर किंवा पुणे, जो काही पत्ता असेल तो, आणि याचा GST नंबर हा देखील महाराष्ट्रामधला आहे, त्यामुळे सुरुवात 27 पासून होईल. आणि इथे लिहूयात आपण PQRST 5678U1Z2. ओके, तर आता इथे वस्तू कोणत्या दिलेल्या आहेत? तर पहिली वस्तू आहे पेन्सिलचा बॉक्स. तर इथे लिहायचे पहिली वस्तू पेन्सिल बॉक्स. ओके, याचा HSN नंबर काय आहे? 3924. 3924. एकूण किती बॉक्स दिले? 100 बॉक्स. क्वांटिटी आहे 100 आणि एका बॉक्सचा दर किती होता? 20 रुपये, म्हणून इथे लिहिलं 20. आता एकूण किंमत कशी काढायची? तर नग गुणिले दर. 100 गुणिले 20 उत्तर आलं 2000. ओके, त्यानंतर दुसरी वस्तू काय आहे? दुसरी वस्तू आहे जिगसॉ पझल. तर इथे लिहायचं आहे जिगसॉ पझल्स. हे किती होते? हे 50 पझल्स होते. याचा HSN नंबर आहे 9503 आणि ह्याचा दर किती होता? याचा दर होता 100 रुपये, म्हणून इथे लिहिलं 100 रुपये. तर आता दर गुणिले नग किती होणार? 50 गुणिले 100 उत्तर आलं 5000. ओके, तर आता हे टॅक्सेबल व्हॅल्यू किती होते बघा? टॅक्सेबल व्हॅल्यू इथे झाली 7000 रुपये. आता ह्या 7000 रुपयावर दोन्हीवर 12% GST आहे, बरोबर. म्हणजे
CGST आणि SGST किती होणार? 12% आहे म्हणजे 6% आणि 6%. आता 7,000 रुपयावर 6% किती होत आहे? बाजूला लिहून पाहूया. 7,000 गुणिले 6%. तर 0,0,0,0 निघून गेलं. 7 सकम 42 आणि हे 0 जसं झालं म्हणजे हे उत्तर किती आलं? 420 रुपये. तर इथे CGST आहे 420 आणि SGST देखील आहे 420. आता ही टोटल करूयात. टोटल किती होते बघा? 0 अधिक 0 अधिक 0 0 0 अधिक 2 अधिक 2 उत्तर आलं 4 0 अधिक 4 अधिक 4 उत्तर आलं 8 आणि 7 अधिक 0 7,840 रुपये. मग हेच आपण वर्डमध्ये लिहू शकतो. आता हे सर्व मी मराठीत लिहिलं आहे, तुम्ही इंग्लिशमध्ये देखील लिहू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. तर किती रुपये आहेत? रुपये 7,840 फक्त. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे इनवॉइस देखील तयार केलेलं आहे आणि इथे ह्या कंपनीचा जो पुरवठादार कंपनी आहे त्यांची सिग्नेचर आणि स्टॅम्प येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा 7वा प्रश्न देखील झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. आता ह्या ज्या फाईलवर मी तुम्हाला शिकवलं आहे ती फाईल जर तुम्हाला PDF मध्ये डाउनलोड करायची असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच संपवूयात. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.